एक्झामिनेशनला जाताना तुम्ही या छोट्या छोट्या मिस्टेक करत असणार तर सावधान. प्रिकॉशन इज बेटर दॅन केअर. 1 मार्क्स आणि तुमचा रिझल्ट बॅक. ह्या छोट्या मिस्टेक तुमचा रिझल्ट बॅकलॉग आणू शकता. येस गाईज, बऱ्याचदा काय होतं की ह्या सिल्ली वाटणाऱ्या मिस्टेक्स आपला रिझल्ट बॅकलॉग आणू शकतो आणि आपला करिअर लॉस करू शकतो. बट ह्या सिली मिस्टेक्स आहे कुठल्या आणि ह्या सिली मिस्टेकनी आपल्या रिझल्टवरती कशा प्रकारे अफेक्ट करतो हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऐकताना ह्या मिस्टेक्स खूप आपल्याला छोट्या छोट्या वाटतात आणि वाटतात की ह्या मिस्टेकनी होणार तरी काय. बट दरवर्षी 3 ते 4 विद्यार्थी असे असतात की ह्या मिस्टेकमुळे त्यांचा रिझल्ट बॅक होतो आणि ह्या अगदी सिली वाटणाऱ्या मिस्टेक अगदी इम्पॉर्टंट आपल्या करिअरसाठी ठरू शकतात. सो येस गाईज, डोंट यू वरी, तुमच्यासोबत असं काहीही घडणार नाहीये कारण तुमच्यासोबत अगोदरच मी 7 अशा मिस्टेक सांगणार आहे ज्या अगदी छोट्या छोट्या जरी वाटत असणार तरीही तुम्ही त्यासाठी अगोदरच प्रिपेअर राहणार आहे, अगोदरच सावधानी बाळगणार आहे आणि तुमचा रिझल्ट कधी बॅक येणार नाहीये. सो येस गाईज, चला तर पटकन जाणून घेऊया की त्या मिस्टेक्स कुठल्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. तर गाईज, फर्स्ट ऑफ ऑल जी सगळ्यात मोठी मिस्टेक आणि सगळ्यात आपल्याला सिल्ली वाटणारी मिस्टेक आहे ती आहे हॉल तिकीट विसरणे. येस, तुम्हाला वाटते की यस एक्झामिनेशनमध्ये जायचं आहे, आपल्याला एक सब्जेक्ट प्रिपेअर करायचा आहे, बट आपण अगदी इझी आणि ज्याकडे कधीही कोणी जास्त लक्ष देत नाही त्या गोष्टीला विसरतो, म्हणजेच आपली हॉल तिकीट. येस, बरेच असे विद्यार्थी मी बघते की एक्झामिनेशनला घाई गडबडीत येतात आणि चुकून न कळत त्यांच्याकडनं हॉल तिकीट मिस होते आणि त्यामुळे त्यांना एक्झामिनेशनला अटेम्प्ट करता येत नाही आणि कुठून तरी काहीतरी मॅनेज करायचा प्रयत्न करतात, एक्झामिनेशनला लेट होतात आणि त्याचा सगळा इफेक्ट त्यांचा पेपरमध्ये होतो. हो, आणि हे अगदी सिल्ली वाटतं आपल्याला की असं वाटतं की एक्झामिनेशन आहे, हॉल तिकीट कोण विसरतं. बट येस, मुद्दामून कोणी करत नाही, बट चुकून कळत न कळत ह्या गोष्टी होत असतात. म्हणून अगोदरच म्हणजे एक्झामिनेशनच्या एका दिवसा अगोदरच आपल्याला आपला जो काही व्हाईट बोर्ड आहे आणि आपली हॉल तिकीट आहे ते प्रॉपर अरेंज करून ठेवायचं आहे एक्झामिनेशनला जाताना. सो ही मिस्टेक तुम्ही करू नका. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट मिस्टेक आहे की एक्झामिनेशनला बरेच मुलं लेट येतात. त्यांना वाटतंय की ठीक आहे, एक्झामिनेशनला जात आहे, प्रिपरेशन करणं महत्वाचं आहे, सगळे टॉपिक आपल्याला रीड करणं महत्वाचे आहे, बट तेवढंच महत्वाचं आहे त्या एक्झामिनेशनला टाइमवरती पोहोचणं. काय इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही जेव्हा टायमिंगवरती जातात तेव्हा तुमचा एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो, एक वेगळाच ऑरा असतो. बट लेट घाई गडबडणी जेव्हा आपण एक्झामिनेशनला जातो तेव्हा तो सगळा इफेक्ट आपल्या ब्रेनवरती होतो आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पेपर रायटिंग करतात तेव्हा ती झालेली धावपळ, तो झालेला गोंधळ, लेट आलेले तुम्ही असतात, परत तो जो काही ऑरा आहे तो ऑरा तुमच्या पेपरवरती अफेक्ट करतो. सो येस, एक्झामिनेशनला ॲटलिस्ट 30 मिनिट्स अगोदर तुम्हाला जायचं आहे सेंटरवरती. सो ही मिस्टेक आपल्याला अवॉइड करायची आहे. का तर हा जो काही तुम्ही ऑरा क्रिएट करत आहे त्या ऑरावरती तुमचा कम्प्लिटली पेपर डिपेंड असतो. ओके, ही झाली सेकंड मिस्टेक जी अगदी सिल्ली वाटते. बट थर्ड मिस्टेक आहे गाईज, खूप इम्पॉर्टंट, की बरेच मुलं काय करतात की टाइम टेबल रीड न करता चुकीच्या पेपरचं प्रिपरेशन करतात. येस, कोणतरी आपल्या एखाद्या फ्रेंडनी म्हटलं आहे की हा पेपर उद्या आहे, मग आपण त्याच पर्टिक्युलर सब्जेक्टचा प्रिपरेशन स्टार्ट करतो विदाउट सीइंग टाइम टेबल. बट येस, आपल्याला टाइम टेबल बघायचा आहे, चुकीचा सब्जेक्टचा प्रिपरेशन करायचं नाही आहे. बरेचदा असं होतं की फॉर एक्झाम्पल उद्या नाही परवा माझा पेपर आहे फार्मास्युटिक्सचा आणि मला कोणीतरी म्हटलं की फार्माकोलॉजीचा आहे, तर मी काय करणार, फार्माकोलॉजीची अगोदर भीती असणार आहे. सो मग मी सुरुवातीचे 2 दिवस फार्माकोलॉजीवरतीच घालवणार आणि मग ॲट द एंड माहिती पडतं की नाही, फार्माकोलॉजी नाही, आपला फार्मास्युटिक्सचा सब्जेक्टचा पेपर आहे, तर तिथे गोंधळ होतो. सो असं करू नका. आधीच आपला जो काही टाइम टेबल आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्हाला वाटत असणार की नोट बनवायची आहे, नोट बनवा आणि भिंतीला चिपकवा. ठीक आहे, ते एक बेस्ट वे आहे मेमराईज करण्यासाठी. सो ही एक मिस्टेक आपल्याला टाळायची आहे. फोर्थ आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी आपल्या सगळ्यांकडनं कळत न कळत होते ती म्हणजे आहे एक ओव्हर कॉन्फिडन्स. सेकंड वन आहे अंडर कॉन्फिडन्स. येस गाईज, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय, मला सगळं येते, मेडिसिनल केमिस्ट्री मधला असा एकही रिएक्शन नाही आहे जी मला येत नाही, ही झाली ओव्हर कॉन्फिडन्स. अंडर कॉन्फिडन्स काय, मला मेडिसिनल केमिस्ट्री येतच नाही, मला एकही रिएक्शन आठवणारच नाही. ह्या 2 मिस्टेक आपल्याला करायच्या नाही आहे. ओव्हर कॉन्फिडन्स व्हायचं नाही आहे, अंडर कॉन्फिडन्स सुद्धा आपल्याला व्हायचं नाही. आपल्याला दोघांमधलं जे काही
बॅलन्स आहे ते मेंटेन करायचं आहे. त्यामुळे काय होणार की ओव्हर कॉन्फिडन्स जर तुम्ही केलं तर तुम्हाला येणार ही गोष्ट तुम्ही चुकीच्या लिहून येणार, आणि अंडर कॉन्फिडन्स जर तुम्ही केलं तर तुम्हाला ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी तुम्ही विसरून जाणार. ठीक आहे, सो दोघांचं बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे, सो येस मला सगळंच काही येतं असं नाही, बट येस मी जे प्रिपेअर केलं आहे ते मला आठवणार आहे आणि मी छान रिप्रेझेंट करणार आहे. या माइंडसेटने आपल्याला एक्झामिनेशन द्यायची असते आपल्या सेमिस्टरची, कारण सेमिस्टर एक्झामिनेशन ठरवतं की तुम्ही वर्षभर कशा प्रकारे बिहेव केलं आणि पुढचं वर्ष तुमचं कसं जाणार आहे. सो हे जे काही तुमचे 2 ते 3 तास आहे जे तुम्ही सेमिस्टर हॉलमध्ये प्रिपेअर करता, सेमिस्टर एक्झामिनेशन हॉलमध्ये देतात, ते खूप इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, सो ही मिस्टेक आपल्याला अवॉइड करायची आहे. अनदर मोस्ट इम्पॉर्टंट मिस्टेक कुठली आहे गाईज, द टाइम मॅनेजमेंट. येस, टाइम मॅनेजमेंट जेव्हा तुम्ही एक्झामिनेशनमध्ये असतात हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. कारण काय होतं की एखादा विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल एखादी रिएक्शन आहे, मेडिसिनल केमिस्ट्रीचा एखादा क्वेश्चन आहे, तो खूप छान येत असणार, तर तो काय करणार की हा 10 मार्क्सचा आहे, मला खूप छान येतो, तर त्यावरती सगळा फोकस करणार, सगळ्या टायमिंग अर्धा तास 30 ते 40 मिनिट्स त्या कम्प्लिटली एका क्वेश्चनवरती देणार. बट एकाच क्वेश्चनवरती आपण कम्प्लिटली टायमिंग दिला, कम्प्लिटली पेजेस आपण त्यांनी भरवले, तर आपल्याला कम्प्लिटली पेपरचे मार्क्स मिळते का नाही, त्या पर्टिक्युलर क्वेश्चनवरतीच मिळणार. मग बाकीच्या क्वेश्चनचं काय, बाकीच्या क्वेश्चनला आपण कशा प्रकारे अटेम्प्ट करणार, काही गडबडीत काहीतरी लिहिणार, कारण टाइम नसतो. सो येस, तुम्हाला कितीही चांगला एखादा क्वेश्चन येत असणार तर तरीही त्याला एक टाइम बाउंड्री ठेवा. त्या बाउंड्रीच्या पलीकडे आपल्याला त्या आन्सरवरती लिहायचं नाही. 10 मार्कचा क्वेश्चन आहे, 20 मिनिट्सच द्यायचं आहे आपल्याला. सो या प्रकारे तुम्ही टाइम मॅनेजमेंट केला तर तुमचा रिझल्ट छान येणार आहे, कारण तुम्ही ईच अँड एव्हरी क्वेश्चनला इक्वली मार्क्स देणार आहे, इक्वली टायमिंग देणार आहे. सो तो तुमचा मार्क्स डिसाईड करतो. ओके, सो ही झाली एक अनदर मिस्टेक. नाव गाईज, मोस्ट इम्पॉर्टंट मिस्टेक कुठली आहे की विदाऊट रीडिंग इन्स्ट्रक्शन डायरेक्टली पेपर रायटिंग करणं स्टार्ट करणं. ही काय एक मिस्टेक आहे, कारण जेव्हा आपण एक्झामिनेशनचा क्वेश्चन पेपर घेतो तेव्हा काय होतं की काही इन्स्ट्रक्शन दिलं असतं. लाईक एखादा क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन असणार, सब क्वेश्चन असणार, किंवा त्याला काहीतरी वेगळं सांगायचं असणार, 9 क्वेश्चन सॉल्व्ह करा, अटेम्प्ट करा असं लिहायचं असणार, किंवा काहीतरी जे काही इन्स्ट्रक्शन देतात, ईच अँड एव्हरी इन्स्ट्रक्शन हे क्वेश्चन पेपरमधले आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात, कारण त्यावरतीच तो आपल्याला मार्क्स देतो. ठीक आहे, तुम्ही एक क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला कशा प्रकारे अटेम्प्ट करतात त्यापेक्षा त्याने दिलेले इन्स्ट्रक्शन कशा प्रकारे फॉलो करतात हे जास्त मॅटर करतात. ठीक आहे, सो ही मिस्टेक्स आपल्याला अवॉइड करायची आहे. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची मिस्टेक करायची नाही. नाव गाईज, द लास्ट अँड 7th मिस्टेक की एक्झामिनेशनच्या अगोदर जी काही स्टेशनरीज आहे ते स्टेशनरी आपल्याला प्रॉपर न्यायची आहे. स्टेशनरी म्हणजे काय, आता ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी यासारखे सब्जेक्ट्स आहे, काही इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस यासारखे सब्जेक्ट्स आहे जिथे आपल्याला इन्स्ट्रुमेंट काढायचं आहे, ह्युमन ऑर्गन काढायचे आहे. मग अशा वेळेस आपल्याकडे पेन्सिल असायला पाहिजे, स्केल आणि जे काही इरेजर आहे ते प्रॉपर स्टेशनरी असायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की आपण आपला पेपर अगदी रिप्रेझेंटेटिव्ह करू शकतो. एक सिक्रेट सांगते बघा तुम्हाला, गुड हँडरायटिंग, गुड लेबलिंग प्लस गुड डायग्राम इज इक्वल टू एक्स्ट्रा मार्क्स. येस, प्रत्येकच जण एक्झामिनेशनला अटेम्प्ट करतं, प्रत्येक जण क्वेश्चनचा आन्सर लिहितं, बट प्रत्येकाला सेम मार्क्स मिळत नाही का, तर ह्या काही सिक्रेट टिप्स असतात ते जे फॉलो करत नाही. कारण काय होतं, तुम्ही जर पेपर छान हँडरायटिंगनं अटेम्प्ट करणार तर एक्झामिनेशनला एक्झामिनर जेव्हा तुमचा पेपर चेक करतो तेव्हा त्याला तुमचं इम्प्रेशन चांगलं येतं. जेव्हा तुम्ही हेडिंग प्रॉपर लिहिता तेव्हा त्याला कळतं की ह्या स्टुडंटला पर्टिक्युलर नॉलेज आहे, तो हेडिंग प्रॉपर लिहिता. आतमध्ये डिस्क्रिप्शन लिहायला टाइम नाही मिळाला तरीही चालतं, बट हेडिंग प्रॉपर पाहिजे, प्रत्येक सब हेडिंग प्रॉपर पाहिजे. आणि जर तुम्ही नीट अँड क्लीन डायग्राम जर काढत असणार तर तुम्हाला एक्स्ट्रा बोनस मार्क्स तिथं मिळतात, द्यावंच लागतं एक्झामिनरला. ठीक आहे, सो ह्या काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा बोनस मार्क्स घेऊ शकता. सो या सिली मिस्टेक्स आहे गाईज, ह्या सिली मिस्टेक. आता तुम्ही म्हणणार की मॅम एक्झामिनेशनला जातो, स्टेशनरी कोण नाही देणार, आणि बी फार्मसीचा किंवा कुठलाही सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये जातोय आपण, तर स्टेशनरीची काय गरज आहे, एक पेन असला तर इनफ झालं. बट नाही गाईज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये आणि तुमच्या रिझल्टमध्ये ह्या अफेक्ट करू शकतो. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही करत असणार तर यस, तुम्हाला बॅकलॉगलाही फेस करू शकतो. 1 मार्क्स आणि तुमचा रिझल्ट बॅक. तुम्ही त्या विद्यार्थ्यांना विचारा ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा फक्त आणि फक्त 1 मार्क्सने बॅग आला.
ठीक आहे. सो आणि एका मार्क्ससाठी आपल्याला बॅकलॉग द्यावं लागतं, रिचेकिंग करावं लागतं, खूप काही गोष्टी, खूप काही कॉम्प्लिकेशनला फेस करावं लागतं. सो बेटर वे आहे की प्रिकॉशन इज बेटर दॅन केअर. सो बेटर आहे अगोदरच प्रिकॉशन घ्या, सो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या गोष्टीला फेस करावं लागणार नाही. आणि येस, तुम्हाला काही आणखीन एक्स्ट्रा ॲडवाईस पाहिजे असणार तर मला कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती आपण नक्की व्हिडिओ प्रिपेअर करूया. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गाईज टिल देन बाय बाय अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.